लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार गणेशोत्सव सणानिमित्त गिफ्ट. लेख पण थेट जमा होणार गिफ्ट. बहिणींना पैसे देणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. नमस्कार, आज तारीख आहे 9 सप्टेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट. तर बघा, बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे 14वा हप्ता. मेसेज सुद्धा मोबाईलवरती येणार आहे पैसे जमा झाल्याच्या नंतर. गणेशोत्सव सण आनंदामध्ये पार पडला, परंतु गणेशोत्सव सणाचे गिफ्ट अजूनपर्यंत बहिणींना मिळालेच नाही. गणेशोत्सव सण झाला, गणपती फेस्टिवल आनंदामध्ये साजरा झाला, परंतु अजूनपर्यंत 14व्या हप्त्याचं ऑगस्ट महिन्याचं गिफ्ट, ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत. तर लेट पण थेट हे पैसे जमा होणार. बहिणींना पैसे 100% आता मिळणार आहेत, परंतु कोणत्या तारखेला, किती वाजता पैसे जमा होणार, सर्व आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सर्व अपडेट, सर्व इन्फॉर्मेशन युट्यूब वरती मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. गणेशोत्सव सणाचे गिफ्ट आता जमा होत आहे, मेसेज पडण्यास सुरुवात होत आहे, बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर बघा, गणेशोत्सव सण आनंदामध्ये पार पडला आहे, परंतु अजूनपर्यंत बहिणींना 14व्या हप्त्याचं गिफ्ट मिळालंच नाहीये. तर हे 14व्या हप्त्याचं गिफ्ट का मिळालं नाहीये, याचं कारण काय आहे, तसेच हे गिफ्ट कधीपर्यंत जमा होणार आहे, याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला आज आवाजामध्ये थोडासा वेगळा आवाज ऐकू येत असेल, कारण की आपली तब्येत थोडी डाऊन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट देणार आहे. महत्वाची अपडेट होती म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतोय. तर बघा, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आवाजामध्ये थोडासा तुम्हाला वेगळेपणा येत असेल, कारण की तब्येत खराब असल्यामुळे तशा प्रकारे तुम्हाला आवाज येत असेल. ठीक आहे. थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये ऍडजस्ट करा. ठीक आहे. आता बघा, गौरी गणपती सण पार पडला. सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं. 27 ऑगस्टला पहिला दिवस होता गणेशोत्सव सणाचा. ज्या पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या बाप्पांचं आगमन केलं, स्वागत केलं, त्याच प्रकारे बघा, आता पहिला दिवस झाला. सर्वांना अपेक्षा होती की गणेशोत्सव सणाच्या शुभ मुहूर्तावरती, म्हणजे पहिल्या दिवशी 27 ऑगस्ट वार होता बुधवार, या दिवशी 14व्या हप्त्याचं वितरण होण्यास सुरुवात होईल, परंतु तसं सुद्धा झालेलं नाहीये. त्यानंतर बघा, गौरी गणपती सणाचा दुसरा दिवस होता, 28 ऑगस्ट वार होता गुरुवार, या दिवशी तरी पैसे जमा होतील असं सर्वांना वाटलं होतं, परंतु तसं सुद्धा झालेलं नाहीये. त्यानंतर बघा, तिसरा दिवस होता 29 ऑगस्ट वार होता शुक्रवार, या दिवशी तरी पैसे जमा होतील असं सुद्धा सर्वांना वाटलं होतं, परंतु तसं सुद्धा झालेलं नाहीये. त्यानंतर बघा, चौथा दिवस होता गौरी गणपती सणाचा 30 ऑगस्ट वार होता शनिवार, या दिवशी तरी पैसे जमा होतील असं सर्वांना वाटत होतं, परंतु पैसे जमा झालेले नाहीत. पाचवा दिवस होता बघा गौरी गणपती सणाचा 31 ऑगस्ट रविवारी तर चान्सेस नसतात अजिबात पैसे जमा होण्याचे, कारण की रविवारी सर्व बँकांना सुट्टी असते. ठीक आहे. त्यानंतर बघा, गौरी गणपती सणाचा जो 6वा दिवस होता तो होता 1 सप्टेंबरला. नवीन महिना सुरू होणार होता, सप्टेंबर महिना, 9वा महिना चालू होणार होता वर्षातील. ठीक आहे. वर्ष 2025 मधील वार होता सोमवार, या दिवशी हाय चान्सेस होते की म्हणजे 14व्या हप्त्या संदर्भात घोषणा होईल आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 14वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल, परंतु तसं सुद्धा झालेलं नाहीये. बघा, 14वा हप्ता या दिवशी सुद्धा जमा झालेला नाहीये. त्यानंतर बघा, गौरी गणपती सणाचा जो 7वा दिवस होता तो होता 2 सप्टेंबर वार होता मंगळवार, या दिवशी सुद्धा पैसे जमा झालेले नव्हते. ठीक आहे. त्यानंतर बघा, गौरी गणपती सणाचा 8वा दिवस होता 3 सप्टेंबर वार होता बुधवार, या दिवशी सुद्धा पैसे जमा झालेले नाहीयेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, गौरी गणपती सणाचा जो 9वा दिवस होता तो होता 4 सप्टेंबर वार होता गुरुवार. ठीक आहे. या दिवशी सुद्धा पैसे काही जमा झालेले नव्हते. ठीक आहे. त्यानंतर बघा, गौरी गणपती सणाचा जो 10वा दिवस होता तो होता 5 सप्टेंबर वार होता शुक्रवार. ठीक आहे. तर या दिवशी सुद्धा काय पैसे जमा झालेले नाहीत. 5 सप्टेंबरला खूप जास्त चान्सेस होते पैसे जमा होण्याचे, कारण की जर तुम्ही पाठीमागच्या हप्त्यांचं वितरण पाहिलं असेल तर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला लास्ट 2 हप्त्याचे वितरण झालं होतं. मग ते 5 जुलैचं असेल, 5 मेचं असू द्या किंवा 5 ऑगस्टचा असू द्या, 5 ऑगस्टला सुद्धा पैसे आले होते, 5 जुलैला सुद्धा पैसे आले होते. त्याच पद्धतीने वाटलं होतं की 5 सप्टेंबरला सुद्धा पैसे येतील, परंतु तसं सुद्धा झालेलं नाहीये. बहिणींची प्रतीक्षा आता कधी संपणार, एक्झॅक्टली कधी बहिणींना मिळणार 14व्या हप्त्याचे गिफ्ट, 14व्या हप्त्याचे पैसे
आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन सोहळा होता. ठीक आहे. 6 सप्टेंबर वार होता शनिवार. 11वा दिवस होता गौरी गणपती सणाचा. या दिवशी सुद्धा पैसे जमा झालेले नव्हते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बघा, पूर्ण 11 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला गणेशोत्सव सणाचा, तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये काय पैसे जमा झालेले नव्हते. मग हे एक्झॅक्टली पैसे लाडक्या बहिणींना केव्हापर्यंत मिळणार, कधीपर्यंत मिळणार, आता हे पैसे कधी जमा होणार, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट पाहणार आहोत. तर बघा, गणेशोत्सव सण पूर्णपणे गणेशोत्सव सण झालेला आहे, तरी पण गणेशोत्सव सणाचं गिफ्ट अजूनपर्यंत पेंडिंगला आहे. 14व्या हप्त्याचं गिफ्ट अजूनपर्यंत पेंडिंगला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे गिफ्ट तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत पैसे जमा होणार आहे. तर बघा, गणेशोत्सव सणाची भेट आता कधी मिळणार, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. युट्यूबवरती मराठी अनेके त्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर ही माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजची सर्वात मोठी अपडेट आहे की एकही लाडकी बहीण पैसे मिळण्यापासून वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ 100% मिळणार आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज होणार आहे मोठा निर्णय मिळालेल्या माहितीनुसार. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 14वा हप्ता जमा होणार आहे. मेसेज सुद्धा पडण्यास सुरुवात होणार आहे. 100% गिफ्ट, 100% पैसे सर्व लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, मेसेज कशा प्रकारे येणार आहे, तर अशा प्रकारे मेसेज येणार आहे पैसे जमा झाल्याच्या नंतर. काही महिलांना 1500चा येईल, काही बहिणींना 3000, म्हणजे ज्यांचे थकीत हप्ते आहेत त्यांना डबल हप्ता सुद्धा मिळणार आहे. तर बघा, गणेशोत्सव सणानिमित्त मोठे गिफ्ट मिळणार होते. हे गिफ्ट आता लाडक्या बहिणींना कधीपर्यंत जमा होतील गणेशोत्सव सणाचे गिफ्ट, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जे महत्वाचं आणि मेन गिफ्ट होतं ते होतं ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं, म्हणजे 14व्या हप्त्याचं गिफ्ट हे लाडक्या बहिणींना मिळणार होतं. तर हे कधीपर्यंत मिळणार ते आपण सांगणार आहे. तसेच दुसरं गिफ्ट होतं महिलांसाठी नवीन योजना सुरू केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, लाडकी सुनबाई योजना. तर ही न्यू योजना आता सुरू झालेली आहे. ठीक आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल 13 हप्त्याचं गिफ्ट जमा करण्यात आलेलं आहे. 13 हप्त्याचे 19,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता 14व्या हप्त्याचं गिफ्ट, ऑगस्ट महिन्याचं गिफ्ट आता जमा होत आहे. तर गणेशोत्सव सणाचं गिफ्ट तुम्हाला कधीपर्यंत मिळणार, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, गणेशोत्सव सण पार पडलेला आहे 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर. आपल्या सर्वांनी हा सण आनंदामध्ये साजरा झालेला आहे. सर्वांचा 11 दिवस भरपूर मोदक असतील खाल्लेले आहेत. ठीक आहे. परंतु एक गोष्टीची कमी राहिली, ती म्हणजे की लाडक्या बहिणींचे पैसे या कालावधीमध्ये येणार होते, परंतु ते अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत. मग गणेशोत्सव सणाची भेट, गणेशोत्सव सणाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळणार, 14वा हप्ता कधीपर्यंत मिळणार, ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, तुम्ही सर्वांनी तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, तरच तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता 14व्या हप्त्याचे गिफ्ट जमा होण्यास सुरुवात होत आहे. सर्व जिल्हे 36 जिल्ह्यामध्ये हे गिफ्ट जमा होणार आहे. आपल्या मराठी नेके चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या आता वाटप केल्या जाणार आहेत. 2 लकी विनर असतील. या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार. जे पण लकी विनर असतील त्यांना अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी मिळणार. 100% देणार. ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी तुमच्या ऍड्रेसवरती ही साडी पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. फक्त तुम्ही सबस्क्राईब बटन दाबलेलं असणे इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईब बटन जर तुम्ही दाबलेलं नसेल तर तुम्ही या योजनेसाठी किंवा या गिव्हअवेसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ठीक आहे. आता आपण पुढील अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना योग्य वेळी 5 वर्षामध्ये 2100 रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये 5 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारली की देऊ, असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे. तर बघा, आता महत्वाचा विषय असा आहे की लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. गणेशोत्सव सणाचं जे पेंडिंग गिफ्ट आहे, गणेशोत्सव सणाची जी भेट बाकी आहे ती आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. 14व्या हप्त्याचे गिफ्ट जमा होणार आहे. बहिणींची आता अखेर प्रतीक्षा संपली. तर लाडक्या बहिणींना 14वा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे याच्याबाबत अपडेट आलेले आहे. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 14व्या हप्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा होणार आहेत.